नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. मंडळी, शाळा आणि शाळेतले ते दिवस म्हटल्यानंतर आपल्या अनेक गोड आठवणी जाग्या होतात ना. आता कधी कधी शिक्षकांनी दिलेल्या आपल्याला कठोर शिक्षा किंवा एखादी अत्यंत भयंकर अशी झालेली फजिती या सुद्धा आपल्या अशा आठवणी असू शकतात. पण या सगळ्याच आठवणी आता गोडच वाटतात ना. आपल्या असंख्य आठवणींपैकी मला वाटतं प्रत्येकाची शाळेतली खास अशी आठवण असेल ती प्रजासत्ताक दिनाची आणि स्वातंत्र्य दिनाची. मंडळी, तुमच्या शाळेतल्या तुमच्या प्रजासत्ताक दिनाच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या आठवणी काय होत्या? हे मला कमेंट्स करून सांगितलं तर खूप बरं वाटेल. मला वाचायला आवडेल ते. माझ्यासाठी प्रजासत्ताक दिनाची आठवण म्हणजे मला आवडणारी अत्यंत आणि अत्यंत आवडणारी अशी प्रभात फेरी. मंडळी, आपण काय करायचो या दिवशी आणि या दिवसासाठीची तयारी तुमच्या सुद्धा स्वतःच्या अशा या विषयीच्या नक्की आठवणी असतील त्या मला कमेंट्स करून सांगा. या दिवशी आमच्याकडे शाळेत काय असायचं, शाळेत ध्वजवंदन करून झालं की संपूर्ण शहरातून बाजारपेठेतून प्रभात फेरी निघायची आणि त्यानंतर ती प्रभात फेरी करून आम्ही शाळेत परत यायचो आणि नंतर शाळेत कवायती व्हायच्या. या कवायतींची महिनाभर आधी प्रॅक्टिस व्हायची. तुम्हाला सांगू मंडळी, या कवायतींची प्रॅक्टिस करताना इतकी मजा यायची आणि अर्थातच मग प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्राउंडवर या वेगवेगळ्या कवायती करताना तेव्हा सुद्धा खूप छान मजा यायची. आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या नगर वाचनालयातर्फे शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले असायचे. मंडळी, तुम्हाला सांगू का, हा संपूर्ण दिवस खूप चांगल्या पद्धतीने आणि खऱ्या अर्थाने आनंदात साजरा व्हायचा. खूप आणि खूप चांगल्या अशा या प्रजासत्ताक दिनाच्या शाळेतल्या आठवणी आहेत माझ्या. तुमच्या काय आठवणी आहेत प्रजासत्ताक दिनाच्या शाळेतल्या? कॉलेजच्या सुद्धा चालतील, सांगितल्या तरी, पण प्लीज खरंच सांगा कमेंट्स करून. मंडळी, आज प्रजासत्ताक दिनाची अशी आठवण का, तर अर्थातच आज प्रजासत्ताक दिनच आहे आणि त्या निमित्तानं मी कविता वाचणार आहे. आणि आज माझ्या हातात जी कविता आहे जी मी वाचणार आहे ती आपण शाळेत शिकलेली कविता आहे. आपण सगळ्यांनी त्या कवितेवर प्रचंड प्रेम केलंय अशी ती कविता आहे. कविता कोणती आणि कवी कोण हे सांगतेच आहे, पण त्याआधी अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती. माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून त्याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला सांगा. चला आता कविता वाचूया. मंडळी, शाळेतली आपल्या सगळ्यांच्या अत्यंत आवडती अशी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे अनामवीरा आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. चला वाचूया. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव.
जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान. जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला तुझला मृत्युंजय वीरा. जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान. मंडळी, या ज्या ओळी आहेत ना त्या मला प्रचंड आवडतात. काय आहे की जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान. जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम माझा पहिला तुझला तुझला मृत्युंजय वीरा. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव, जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव. रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा. प्रणाम माझा पहिला तुझला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम माझा पहिला तुझला तुझला मृत्युंजय वीरा. अनामवीरा कुसुमाग्रज. मंडळी, आपल्या शाळेतल्या आठवणी जाग्या करणारी ही कविता आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून आवर्जून मला सांगा. मंडळी, कवितेत काय असतं? कवितेत अशा शाळेच्या गोड आठवणी सुद्धा असतात, ज्या या कवितेप्रमाणेच आपल्यात चैतन्य निर्माण करतात. कवितेत सगळं असतं, फक्त ते समजून घेणारं एक संवेदनशील मन असणं फार गरजेचं असतं. यासाठीच कविता वाचूया, कविता ऐकूया आणि आनंदी राहूया. मंडळी, आठवणीने माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आज प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.